काय गो काय करतं? काय नाही, भाजी निवडतोय. पितृपक्ष इलो ना, तर मग आता भाजी करूची. काय करतलं? खरवच कर. चला खरवस करूया. चीक ना या खरवस कैसून बनवतलंय, काहीतरी जुगाड करूचं लागतं. चला खरवस बनवायचे इन्ग्रेडियंट्स आहेत: पंपकिन सीड्स भोपळ्याचे बिया 1/2 कप म्हणजे 100 ग्रॅम घेतले, कॅशूनट काजू 100 ग्रॅम, गूळ स्प्रिंकल घेतले तिथे 100 ग्रॅम, किसलेला गूळ पण घेऊ शकतो, वेलची 2 टीस्पून घ्यायचे आहेत आणि फुल क्रीम मिल्क म्हणजे म्हशीचं दूध 2 कप घ्यायचं आहे, साधारण 1/2 लिटरपर्यंत होतं. आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सपासून आपण इन्स्टंट खरवस बनवायचं आहे विदाउट चीक. तर चला सुरुवात करूया खरवस बनवायला. चलो तो बनाएंगे फटाफट. भोपळ्याच्या बिया आणि काजूच्या बिया मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे लावायच्या आहे की त्याचा गोळा होणार नाही. जस्ट आपण मागे त्याला एक प्रेस करायचं आहे आणि त्याला वाटून घ्यायचं आहे. गूळ एकदम बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून तो विरघळेल लगेच. भोपळ्याच्या बिया आणि काजूच्या बियांची आपण पावडर करून घेतली आहे, 1 कप झाली आहे. आणि ही गुळाचे स्प्रिंकलर होते त्याची पण पावडर करून घेतली आहे, हे 1/2 कप झाले साधारण. आता हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे. 2 कप दूध घेतलेलं आहे, इथे अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे आणि 1 कप आपण भोपळ्याच्या बियांची आणि काजूची पावडर घेतली आहे. मिक्स करायचं आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे वेलची पावडर टाकायची आहे आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. मोठं पातेलं घेतलं आहे मी, पसरट स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं पण चालेल. त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे स्टँड मी त्याच्यावर ठेवलं आहे जेणेकरून जे आपण पातेलं ठेवणार ते डायरेक्ट त्याला चिटकणार नाही खाली तळाला आणि वर त्याला स्टीम लागेल. सो असं भांडं घेऊन त्यावर झाकण बरोबर बसेल असं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. पाणी तापलेलं आहे आणि आपलं मिश्रण पण रेडी आहे इथे. तर हे आपण डायरेक्टली त्या पसरट भांड्यात ठेवायचं आहे. ठेवताना सावकाश ठेवा जेणेकरून हात भरणार नाही. आणि हे प्लेट आपण त्यावर ठेवायची पूर्णपणे झाकून. हे मीडियम गॅसवर आपण साधारण 25 मिनटं याला वाफ देणार आहे आणि 25 मिनटानंतर आपण बघू ते काय कसं होते ते. प्लेटवरची थोडीशी कट टू कट आहे, त्याला थोडं वजन पाहिजे वरून की ते वाफ बाहेर जाणार नाही. सो त्याच्यासाठी मी हा एक कुकर ठेवला आहे छोटा, त्याच्यामुळे वजन त्या प्लेटवर पडून ते परफेक्ट बसतं आणि वाफ जाणार नाही बाहेर आणि यामुळे लवकर शिजेल तो खरवस. त्यामुळे ही एक ट्रिक आहे. गाईज हे आपण कुकरमध्ये पण करू शकतो. 7 त्या शिट्ट्या पटापट घ्यायच्या आहेत. सेट झाल्यानंतर लाजवाब ह्याच्या वड्या पाडू शकतो आपण आणि मस्तपैकी असा हा थंडगार छान असा सेट झाला आहे आणि आपण सुरीने असा मोकळा करून घ्यायचा आहे. त्याला प्लेटमध्ये उलटं करायचं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला परत अप साईड डाऊन करायची आणि छानपैकी अशा वड्या पाडायच्या आहेत. टेक्स्चर बघा, वाव, अति सुंदर, मस्त.